तर श्याम मानव यांनी केलेले दावे खरे आहेत असं अनिल देशमुखांनी म्हटलं। ठाकरे सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी संपर्क साधला होता असं अनिल देशमुखांनी म्हटलं आहे। फडणवीसांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला असं देशमुख म्हणाले। फडणवीसांनी ठाकरे अजित पवारांवर खोटे आरोप करण्यासाठी सांगितलं होतं असं देशमुखांनी म्हटलं आहे। मनोज यांनी जे सांगितलं ते सत्य आहे। देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला। त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक ॲफिडेविट पाठवलं। त्या ॲफिडेविटमध्ये मी उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे, मी आदित्य ठाकरेवर आरोप करायचे, मी अजित पवारवर आरोप करायचे, मी अनिल परबवर आरोप करायचे, खोटे आरोप त्यांच्यावर करायचं असं त्यांचा आग्रह होता। त्याच्यामुळे हे सर्व अडचणी आले असते। त्यामुळे मी सरळ सांगितलं की अनिल देशमुख कोणत्याही पद्धतीनं उद्धव ठाकरेवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख कोणत्या पद्धतीनं आदित्य ठाकरेवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख कोणत्या पद्धतीनं अजित पवारवर खोटे आरोप करणार नाही। त्याच्यामुळे ईडी सीबीआयला समोर